अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे। आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात उद्योग विभागाच्या सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत दोन्ही एमआयडीसीतील विकास कामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते। अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होडगी रस्ता एमआयडीसी मध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे। अक्कलकोट रस्ता एमआयडीसी 1992 साली सोलापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर एमआयडीसी मधील विकास कामांना निधी देण्यास राज्य शासनाला तांत्रिक अडचणी येत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजक आणि कामगारांना तसेच नागरिकांना रस्ते, पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे। याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे। त्यामुळे या दोन्ही एमआयडीसी मध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे। सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता एमआयडीसीतील मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणे आवश्यक आहे। यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित मार्ग काढावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत केली। एमआयडीसी सोलापूर महापालिकेला हस्तांतरित झाल्यामुळे शासनाचा निधी मिळण्याबाबत अधिकाऱ्यांकडून साशंकता व्यक्त केली जात होती। तांत्रिकदृष्ट्या निधी मिळणे दुरापास्त असल्याचे सांगण्यात आले। हवे तर महानगरपालिकेकडून हा भाग हस्तांतरित करून घ्यावा आणि सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात अशी ही चर्चा झाली। मात्र दुहेरी कर आकारला जाणे जाचक ठरेल म्हणून हाही प्रस्ताव बाजूला पडला। बैठकीचा नकारात्मक सूर पाहून सोलापूरहून आलेले उद्योजक देखील हताश झाले। आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र आग्रहाने भूमिका लावून धरली। या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उद्योजकांच्या व्यथा आपण त्यांच्या समोर मांडल्या असता त्यांनी पत्रावर उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या नावाने सकारात्मक शेरा मारून विशेष बाब म्हणून यातून सकारात्मक मार्ग काढण्याच्या सूचना उद्योग सचिवांना दिल्या आहेत। शिवाय उद्योग मंत्री उदय सामंत देखील सकारात्मक असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले।